कुठेतरी हे आणणार आहोत आणि त्यासोबत दुसरं एअर क्वालिटीला सगळ्यात जास्त खराब करणारे आपल्या वाहन आहेत। पुण्यामध्ये दरवर्षी 4 ते 5 लाख वाहनांची वाढ होते। सगळ्यात फास्टेस्ट ग्रोइंग मार्केट इज पुणे, पण त्याचं उत्तर पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे। दुसरं, आज फॉर्च्युनेटली म्हणजे पुणेकर हे तसं एखादी गोष्ट फास्ट अडॉप्ट करतात। आज आपण जर टू व्हीलरचा विचार केला तर सगळ्यात जास्त टू व्हीलर पुण्यामध्ये ईव्ही होत आहेत। आता नवीन टू व्हीलर जे लोक घेतात ते ईव्ही घ्यायला लागलेले आहेत। आता हळूहळू आपण ईव्ही कारचं मार्केट, महिंद्राने खूप सुंदर कार काढल्या, म्हणजे मी तर असं म्हणेन की गरीबाची टेस्ला आहे ती महिंद्राची कार, इतकी चांगली कार त्यांनी त्या ठिकाणी काढलेली, अनेक कंपन्यांनी काढलेल्या आहेत। त्यामुळे हळूहळू आपल्याला आपलं जे व्हेकल्स आहेत या पण ईव्ही कडे न्यावे लागतील आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट हा आपण मेट्रो केल्यानंतर आणि म्हणून गेल्या 4-5 वर्षात सातत्याने मी आज जोर दिला, पुणे असो किंवा कुठलंही शहर असो, इथे डिझेलच्या बसेस घ्यायच्या नाहीत, पेट्रोलच्या बसेस घ्यायच्या नाहीत, सीएनजी असेल तर सीएनजी वर चालवा आणि नाही तर इलेक्ट्रिक बसेस घ्यायच्या। आणि आता मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारही आपल्याला इलेक्ट्रिक बसेस देते आहे। मला वाटतं पुण्याला आताच मुरली अण्णा सांगतील 1000 इलेक्ट्रिक बसेस आता केंद्र सरकारने आता नुकतेच पुण्याला दिलेल्या आहेत। त्यामुळे हे ज्यावेळेस पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजे वी आर द बिगेस्ट पोल्युटर, हे सगळं पब्लिक ट्रान्सपोर्ट हे बिगेस्ट पोल्युटर आहे, हे सगळं ज्यावेळी आपण ईव्ही वर नेऊ किंवा अल्टरनेट फ्युएलवर नेऊ त्यावेळी पुन्हा एकदा हे जे काही प्रदूषण आहे हे प्रदूषण कमी येईल। आणि मग चौथा मुद्दा जो महत्वाचा तुम्ही मांडला, आता नव्याने आपण कन्स्ट्रक्शन करता एसओपीज तयार करतो, कारण हे खरंच आहे की पुणे रिडेव्हलप होणारच आहे। जुनं पुणे आहे त्या पुण्यामध्ये रिडेव्हलपमेंट होणार आहे आणि 30, 40, 50 वर्षानंतर ती आपली गरजही बदलते। या रिडेव्हलपमेंट करता आता कन्स्ट्रक्शनचे काही नॉर्म्स आपण तयार करतो, काही आहेत पण काही एसओपी नव्याने तयार करतो की ज्या ग्लोबली अप्रूव्ड अशा प्रकारच्या एसओपीज आहेत, त्या एसओपीच्या वापराशिवाय तुम्हाला कन्स्ट्रक्शन करता येणार नाही। म्हणजे जसं आता आपण वेगवेगळ्या परमिशन्स घेतो तशी तुम्हाला तेही एक कंप्लायन्स करावा लागेल आणि ते जर केलं तर उडणारी धूळ किंवा त्यातनं तयार होणारं प्रदूषण, त्यातनं खराब होणारी एअर क्वालिटी ही देखील आपल्याला ठीक ठेवता येईल। असा एक मल्टीप्रॉंग अप्रोच त्याच्यामध्ये आपण घेतलाय की ज्यातनं ही पुण्याची एअर क्वालिटी, आणि म्हणून मी म्हटलं की पुढचे 5 वर्ष आता जी इन्व्हेस्टमेंट आहे ही सस्टेनेबल इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि क्लायमेट प्रूफ अशा पद्धतीनं आपल्याला किंवा क्लायमेटचं संवर्धन करणारी अशा प्रकारचीच इन्व्हेस्टमेंट करायची। पुण्याला संस्कृतीचं माहेरघर म्हणतात आणि इथे कलेला खूप महत्व आहे। तर या अनुषंगाने 2-3 प्रश्न आहेत माझ्या मनात। कुठल्याही प्रकारचे विकासाचे जे प्रॉमिसेस किंवा आता प्रचार सुरू आहे तर याबद्दल बोलणं सुरूच असतं, या सुविधा मिळतील, असं होईल तसं होईल, यात कोणीही पुण्याच्या सांस्कृतिक अँगलकडे बघत नाही। अजूनही पिंपळे निलख मधला आमचा प्रेक्षक बालगंधर्वला येऊन नाटक बघतो। तर ज्या शहरात कला संस्कृती या सगळ्यांचं माहेरघर ज्याला म्हटलं जातं, तिथे मूलभूत सोयी सुविधा, स्मार्ट सिटी ह्या सगळ्या गोष्टी सोडून हे लेखकांचं शहर आहे। इथे एकेकाळी खूप प्रिंटिंग प्रेसेस असायच्या, वाचनालय असायची, नाट्यगृह, या सगळ्या गोष्टींबद्दल कोणीच बोलताना दिसत नाही, असं का? मला असं वाटतं की असं नाही आहे, हे खरं आहे की अजून आपल्याला जास्त नाट्यगृहांची आवश्यकता आहे। पण आपण पुणेही बघितलं असेल किंवा पिंपरी चिंचवड बघितलं असेल, मागच्या काळांमध्ये ज्या अम्युनिटीज आपण तयार केल्या त्या अम्युनिटीज मधनं काही नवीन नाट्यगृह, काही सभागृह हे या ठिकाणी तयार झालेले आहेत। तथापि मला असं वाटतं की पुण्यासारख्या सांस्कृतिक नगरीला जसं आपण क्लायमेट ऍक्शन प्लॅन करतो तसा एक कल्चर ऍक्शन प्लॅन देखील केला पाहिजे, याबद्दल माझं दुमत नाही। आणि मी असं समजतो की आजच्या या संवादातनं मला ही एक कल्पना आता या ठिकाणी आलेली आहे किंवा तुम्ही मला सुचवली असं मी म्हणेन। म्हणजे पुण्यात करत नाही असं नाही आहे, पण तरी देखील अतिशय ज्याला नियोजनबद्ध पद्धतीनं आपण कल्चर ऍक्शन प्लॅन किंवा सांस्कृतिक क्षेत्राकरता एक कार्यपद्धती आपल्याला कशी तयार करता येईल, कार्ययोजना कशी तयार करता येईल ती नक्की बघू।